तर आणखी एक महत्त्वाची बातमी, शिवसेना नेते गजानन कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी करा। शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे ही मागणी केलेली आहे। कीर्तिकरांसह त्यांच्या पत्नीने ठाकरेंची बाजू घेतली असं शिशिर शिंदेंचं म्हणणं आहे। शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत, शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे। पत्र दिल्यानंतर काही प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या किंवा नाही, आज होती सगळ्या घडामोडी, म्हणजे ही कुठली आपसातली स्पर्धा नव्हे। माझी आणि गजाभाऊंची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे ही स्पर्धा नाही आहे। ही स्पर्धा पक्षात चांगलं वातावरण राहावं यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठीची ही स्पर्धा आहे। पक्ष पुढे जावा, आपल्या वक्तव्याने आपल्या कृतीने पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि त्याच एका भावनेने हे पत्र मी माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांना लिहिलेलं आहे। नक्की निवडणुकीच्या वेळेस एकेरी उल्लेख केला होता, नक्की कोणी एकेरी उल्लेख केला या पत्रामध्ये? मला असं वाटतं की ते सगळ्यांना माहिती आहे। आपण कुटुंबाला या वादात ओढू नये असं मला वाटतं आणि हा विषय आता आजच संपूर्णपणे निकाली निघेल। मी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे। माझी आणि गजाभाऊ कीर्तिकरांची कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही, पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे हे मी सांगणं माझं शिवसैनिक म्हणून काम आहे। शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, त्यांच्या भावनांना मी वाट करून दिली। मी जनतेचा लाऊडस्पीकर आहे, त्याच भावनेने मी हे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। अमोल कीर्तिकर आणि गजानन यांचे भाऊ यांचे संबंध अजूनही देखील आहे। एकीकडे ते ठाकरे गटाकडनं काम करतात, दुसरीकडे शिंदेकडे, त्यामुळे शिवसेनेला तोटा देखील होऊ शकतो। म्हणजे असा ते म्हणजे पिता पुत्रांमध्ये काही मिठाचा खडा पडावा, घरामध्ये भांडणं व्हावीत असं कोणीही इच्छा व्यक्त करणार नाही। सुसंस्कृत राजकारणी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणार नाही। परंतु आपण म्हणजे शेवटी मुलाला पण काहीतरी व्यक्ती स्वातंत्र्य असेल ना, तो पण वयाने मोठा आहे, तो कार्यकर्ता आहे, ठीक आहे। वडिलांच्या भावना असतात, त्या भावनाबरोबर गजाभाऊ बोलले असतील, पण हे सगळं पक्षाच्या मुळावर येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे। आणि पदाधिकाऱ्यांनी कोणी या संदर्भात तुम्हाला काही बोलले का की पक्ष पदाधिकाऱ्यांच्या काय नेमक्या रिएक्शन? नाही, सगळ्यांच्या मनातल्या भावना मी बोललो, त्यामुळे मला रात्री जवळपास 1:30 वाजेपर्यंत अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांचे फोन आले आणि त्यांनी माझा अभिनंदन केलं।